उल्लेख करतात की बाबा रे, या व्यासपीठावर चॅनल बदलत राहील, या व्यासपीठावर चॅनल बदलत राहील. आज ताई आहे, उद्या बाबा येतील. कोणी ना कोणी मात्र तुम्हाला त्या नामाची महती सांगण्यासाठी येईल. पण जर कधी मात्र आता या गोष्टी कळल्या नाही बाबा, तर पुन्हा कधीच कळणार नाही. हे जरी नाही कळलं तर दुसरा येईल. हे जरी नाही सांगतात. हे जरी नाही कळलं, इथे मात्र कोणी एकच जण स्थित नाही सांगण्यासाठी. या ठिकाणी चॅनल बदलत राहतील. आज कोणी सांगताय तर उद्या कोणी सांगेल. पण जर कधी बाबा तुला कळलं नाही ना, सरत शेवटी बा काड बांधून नेईल. सरत शेवटी बा काड कोणाचा मग भाऊ, तुला दोजीच भाऊ नाही. काड मात्र तुम्हा आपल्याला बांधून घेऊन जाणार आहे. म्हणून बाबा तुझ्याजवळ जेवढा वेळ आहे तेवढा साधून घे. आणि जर कधी नाही साधला ना तर अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून ते साधण्यासाठी कथा कीर्तन असतात. कशासाठी मंडप घातला, कशासाठी मंडप घातला जातो? जीवनामध्ये जर कधी सद्गुरु रूपी ऊर्जा कमवायची असेल तर या ठिकाणी यावं लागेल. संतांना नतमस्तक व्हावं लागेल. आणि ज्या दिवशी तुम्ही आपण संतांना नतमस्तक झालो त्या दिवशी खऱ्या रीतीने जीवनाचा अर्थ करतो माणसाला. आणि म्हणून बारकाईने जर कधी विचार केला महाराज, तर या ठिकाणी संत जनेबाई महाराज म्हणतात की अजामेळासारखा जर कधी उद्धरू शकतो तर तुम्ही आपण का उद्धरणार नाही? तुम्ही आपण का उद्धरणार नाही? आम्ही काय एवढी पाप केलीत? काही नाही केलं. दिवसामधून जास्तीत जास्त 50 वेळेस खोटं बोलत असू. साधू संत तुम्हा आपल्याला सांगतात की जर कधी मात्र त्यांचा उद्धार होऊ शकतो तर तुमचा माझा उद्धार होणार नाही का? आणि म्हणून त्यांचा उद्धार झाला तसा तुमचा माझा सुद्धा उद्धार होणार आहे. अभंगाचं तृतीय चरण. अजमिळे उद्धरिला, अजमिळे उद्धरिला, अजमिळे उद्धरिला, अजमिळे उद्धरिला, अजमिळे उद्धरिला, अजमिळे उद्धरिला, अजमिळे उद्धरिला,
मेळा मुक्ती सुनेला चोखा मेळा मुक्ती सुनेला चोखा मेळा नाम तारले नाम तारले नाम तारले नाम तारले नाम तारले नाम तारले अजा मेळ उद्धरीला चोखा मेळा मुक्तीस गेला. ज्या वेळेस मात्र घराची भिंत पडावी आणि त्या भिंतीखाली मात्र चोखा मेळ्यांचा मृत्यू व्हावा. अगदी चोखा मेळा त्या भिंतीखाली दाबले गेले. इकडे भगवंताला समजलं की माझा भक्त त्या भिंतीच्या खाली दाबला गेला, त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. भगवंतांनी नामदेव महाराजांना सांगावं, लामा अरे जा आणि त्या चोखोबांची अस्थी घेऊन ये, चोखोबांची अस्थी घेऊन ये. नामदेव महाराजांना प्रश्न पडला, त्या गावामध्ये मात्र असंख्य लोकांचा मृत्यू झालेला आहे, त्या चोखोबारायांची अस्थी कशी ओळखावी. त्यावेळेस भगवंतांनी सांगावं, आपला पिवळा पितांबर दिला नामदेव महाराजांजवळ आणि नामदेव महाराजांना सांगितलं याच्यामध्ये माझ्या चोखोबांची अस्थी घेऊन ये. नामदेव महाराजांना प्रश्न पडला, देवा आहो चोखोबांची अस्थी मी कशी ओळखू. त्यावेळेस मात्र भगवंतांनी सांगावं, ती अस्थी तू कानाला लाव, ज्या अस्थीमधून जर कधी विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघत असेल तर ती अस्थी कोणाची आहे तर माझ्या चोखोबांची आहे. संत कबीर नामदेवाच्या अरे माना डोलू लागल्या आणि माना डोलू लागल्या आन विठ्ठल विठ्ठल जन्याबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जन्याबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. संत कबीर नामदेवाच्या मान डोलू लागल्या, मान डोलू लागल्या आणि विठ्ठल विठ्ठल जन्याबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. 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 भगवंतांनी सांगावं, त्या अस्थी मात्र कानाला लाव, तिच्यामधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघेल. ज्या पद्धतीने जनाबाईंच्या गौऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघाली ना, तशीच ध्वनी माझ्या चोखोबांच्या अस्थीमधून निघेल. या 3.5 हाताच्या गौरीमध्ये ज्या वेळेस संतांचा स्पर्श झाला, या 3.5 हाताच्या गौरीमधून ध्वनी निघाला. अरे याच्यामधून जर कधी ध्वनी निघू शकतो, कशामुळे त्या साधू संतांचा स्पर्श झाला म्हणून ध्वनी निघाला आणि म्हणून त्या चोखोबांच्या अस्थीमधून सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघाला. बारकाईने चिंतन ऐका महात्म्यांनो. साधू संत तुम्हा आपल्याला सांगतात की बाबा रे, या 3.5 हाताच्या देहामध्ये तीच ध्वनी आज सुद्धा निघू शकते. फक्त गरज आहे संत महात्म्यांची, गरज आहे त्या नामाची, गरज आहे त्या सदपुरुष सद महात्मे सद्गुरु रायांची गरज आहे. आणि ज्या दिवशी लावूनिया हात कुरवाडीला माथा, सांगितली चिंता न करावी. चिंता करू नको बाबा, तर चिंतन करू. आणि म्हणून तुम्ही आपण भाग्याचे आहोत, खूप भाग्याचे आहोत तुम्ही आपण. नाहीतर चाललेलं आहे पिछे से आई. एकदा गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण होतं. गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण होतं. जे ज्ञानेश्वरी पारायण करायचे संत महात्मे ते मात्र गावी गेले. ते गावी गेले, एक जण पारायण करायचा, एक जण अर्थ सांगायचा. ते दोघंही मात्र काशीला गेले. आता ते दोघंही काशीला गेले. गावातल्या लोकांनी विचार केला, ज्ञानेश्वरी पारायण तर आपल्याला करायचंय, ज्ञानेश्वरी पारायण आपल्याला करायचं आहे. मग ज्ञानेश्वरी वाचेल कोण, त्याचा अर्थ सांगेल कोण. अगदी गावामधून 2 माणसं उठली. एका जणाने सांगितलं, म्हणे अहो बापूजी ज्ञानेश्वरी वाचन खूप सोपं आहे हो. म्हणे मी वाचेल आणि माझा मित्र त्याचा अर्थ सांगेल. काय झालं, मी मात्र ज्ञानेश्वरी वाचेल आणि माझा मित्र अर्थ सांगेल. ठरलं त्यांचं.
ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात झाली. ओम नमो जध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय सवेदाय आत्मरूपाय. त्या अर्थ सांगणाऱ्याने काय सांगावं की नाही अर्थ सांग. देख रे समजी बोलले. चाल दे पुढे. देवा तू गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोजी. देख रे समजी बोलले. जववरी अर्जुना तो बोधू भेटे ना मना तो याच साधना भजावी लागे. देख रे समजी बोलले. चाल दे पुढे. पाहे पदूद पवित्र आणि गोड पासी त्वचेची या पदराड परित्य विरुणी गोचिड शुद्ध काय सेविती. देख रे समजी बोलले. चाल दे पुढे. पाहे पा कमलकंदा आणि दरदुरी नांद नुक एकेची घरी परी परागु सेवीची भ्रमरी यराची कुलूची उरे. देख रे समजी बोलले. चाल दे पुढे. शके शेवटी मात्र शेवटचा अध्याय येऊन गेला. शके 1212 उत्तर टीका केली ज्ञानेश्वर सच्चिदानंद बाबा आदरे लेखिकू झाला. देख रे समजी बोलले. चाल दे पुढे. ते म्हणा पूर्वी ज्ञानेश्वरी पूर्ण झाली पण अर्थ सांगणार काय सांगितलं. चाल दे पुढे. देख रे समजी बोलले. तसंच चालू आहे. पोते वाचून खा रे पोते वाचून खा रे मोती अर्थाशिवाय पोती समजत पण अर्थ सांगणार भक्कम पाहिजे ना. अर्थ सांगणाऱ्याने जर कधी सांगितलं देख रे समजी कोणले चाल दे पुढे तर कधी कल्याण होणार. कधीही कल्याण होणार नाही. पण तुम्ही आपण भाग्याचे होतो म्हणून तुम्हा आपल्याला सत्पुरुषांसारखे संत महात्म्यांसारखे बापूजींसारखे पुन्हा 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 हातोडा मारला. कुठपर्यंत मारला. जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत मारला. आणि अजून सुद्धा मारण्याची भूमिका चालूच आहे. का कुठेतरी अजून सुद्धा तडजोड आहे आणि म्हणून मात्र तो हातोडा चालूच आहे. नामरूपी हातोडा चालू आहे. ज्या पद्धतीने बाबांनी प्रमाण दिलं की या ठिकाणी अर्थाशिवाय पोथीला महत्व नाही. नाम म्हणजे नाक आहे. नाक जर कधी कितीही सुंदर असले डोळे सुंदर आहेत कान सुंदर आहेत चेहरा सुंदर आहे अगदी सुंदर रूपवान मुलगी आहे पण तिला जर नाकच नसेल तर करली सुटका आम्ही आम्ही घर नेऊ नाही ना करणार. आम्ही करणार नाही कारण तिला नाकच नाही. आणि म्हणून नका घालू दूध जयामध्ये सार ताकाचे उपकार तरी करा. संत महात्म्यांनी तुम्हा आपल्याला इथपर्यंत आणलं बाबा. इथपर्यंत आणलं तुम्हा आपल्याला कशासाठी की जीव मात्र हा या भवरोगामध्ये जडत आहे नाहीतरी बुडत आहे. आणि म्हणून याच्या कल्याणासाठी साधू संतांचा अवतार झाला. विठ्ठल आता मात्र हे भजन म्हणतो आम्ही सगळेजण बर का. तेरे डमरू की धुन सुन कर मै काशी नगरी आई हो. प्रत्येक जण म्हणतात की नाही. मला सांगा त्या भजनाचा अर्थ काय. त्या म्हणतात म्हणून आम्ही म्हणतोस. त्या भजनाचा अर्थ आहे तेरे डमरू की धुन सुन कर मैं काशी नगरी आया हूँ. या 3.5 हाताचा डमरूची धुनी ध्वन हा स्वर मात्र त्याने ऐकला की तो काशीवरनं भगवान परमात्मा धावत येतो. कोणत्या डमरू. तो मंदिरामध्ये लावलेला आहे तो डमरू नाही ना. तो डमरू नाही. हा 3.5 हाताचा डमरू ज्या दिवशी वाजला बाबा त्या दिवशी खऱ्या रीतीने भगवंताला सुद्धा आमच्या जवळ यावं लागतं. म्हणून तो डमरू वाजवण्याची गरज आहे. आणि तो डमरू आमचा वाजत नाही पण आम्ही तो डमरू वाजवल्याशिवाय राहत नाही. आम्ही तो डमरू वाजवतोय पण खऱ्या रीतीने हा डमरू वाजायला पाहिजे. आणि हा डमरू तेव्हाच वाजेल ज्या दिवशी त्या नामाची महती श्वासाश्वासामध्ये मात्र जाईल.
आणि त्या दिवशी मात्र तो डमरू वाजल्याशिवाय राहत नाही. संतांची कृपा आहे. आणि म्हणून बारकाईने ऐका, संत महात्मे तुम्हा आपल्याला सांगतात की बाबा रे, 21,608 तू श्वास घेतो, प्रत्येक श्वास तो संसाराला अर्पण करतो, पण कुठेतरी काहीतरी श्वास मात्र त्या सद्गुरूंना अर्पण कर. कारण सद्गुरूंनी दिलेले श्वास तुला आहे, त्या श्वासावर मात्र अधिकार आहे सद्गुरूंचा, त्या भगवंताचा. म्हणून राम राम रटते रहो जब तक घट में प्राण, कभी तो रघुराई के सुनाई देंगे कान. कधीतरी त्याला ऐकू येईल ना, हाक मारा त्याला, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर घड़ी कृष्ण का ध्यान करते चलो. म्हणून त्या भगवंताचं त्याची ध्यान करायची आम्हाला, संसाराची नाही हो. संसार हा होणारच आहे, पण परमार्थ हा करावा लागतो. अध्यात्म तुम्हा आपल्याला सगळं काही मात्र शिकवून जातं. बारकाईने सांगते तुम्हाला, आपलंच नाही, संत नामदेव महाराजांनी, संत एकनाथ महाराजांनी, मीराबाईंनी, आदी मुक्ताबाईंनी सगळ्यांनीच मात्र ही गोष्ट अंमलात आणली. ही गोष्ट मात्र त्यांनी स्वीकारली आणि म्हणून तुम्हा आपल्या समोर सांगितली. तसंच या धर्म मंडपामध्ये तुम्ही आपण बसलो ना, आम्ही सुद्धा छत्रपतींचे पाईक आहोत, शिवाजी महाराजांचे पाईक आहोत, या धर्म मंडपामध्ये बसलो. म्हणून सांगते तुम्हाला, ज्या तुकोबारायांकडनं त्या छत्रपतींनी अनुग्रह घेतला, या आकाश मंडलामध्ये जरी कधी 9 ग्रह असतील तर 10वा ग्रह म्हणजे माझ्या सद्गुरूंनी दिलेला अनुग्रह. सद्गुरूंनी दिलेला अनुग्रह हा 10वा ग्रह आहे. म्हणून त्या छत्रपतींनी सुद्धा ती गोष्ट स्वीकारली, त्या शिवाजी महाराजांनी ती गोष्ट स्वीकारली. तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये यावं, तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये यावं, डोक्यावरचा जिरी मुकुट खाली ठेवावा, हातातली समशेर खाली ठेवावी आणि एकाग्र चित्ताने मात्र कीर्तन श्रवण करावं. का? त्यांना संतांचा उपदेश होता, नवे नवे त्यांच्या डोक्यावर मात्र सद्गुरूंचा हात होता, त्यांना अनुग्रह होता आणि म्हणून ठामपणे ते कीर्तन ऐकायचे. तुकोबाराया कधी त्यांना कर्माचा सिद्धांत सांगायचे, कधी मोक्षाचा सिद्धांत सांगायचे. ज्या वेळेस त्यांना मोक्षाचा सिद्धांत सांगायचे ना, त्यावेळेस छत्रपतींच्या मनामध्ये उद्विग्नता निर्माण व्हायची. अरे कशाला करावी युद्ध, कशाला कराव्या लढाया, नाही करायचे युद्ध, नाही करायचे लढाया. त्यावेळेस आई साहेबांच्या मनामध्ये विचार आला आणि तुकोबारायांना साष्टांग प्रणिपात घालावा आणि तुकोबारायांना सांगावं, तुकोबाराया तुम्ही यांना कर्माचा सिद्धांत सांगा. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, यांना कर्माचा सिद्धांत सांगा. ज्या दिवशी कर्माचा सिद्धांत तुकोबारायांनी छत्रपतींसमोर मांडावा, गीता नहीं पढ़ोगे तो संस्कृति कैसे बचाओगे, शस्त्र नहीं उठाओगे तो धर्म को कैसे बचाओगे. आणि म्हणून त्या छत्रपतींना सुद्धा माझ्या तुकोबारायांनी अनुग्रह केला आणि म्हणून आज जाणता राजा झाला. छत्रपती ही पदवी माझ्या संतांनी बहाल केली. का? म्हणून कीर्तनामध्ये सांगते की त्या छत्रपतींनी सुद्धा हा अनुग्रह घेतला, त्या छत्रपतींनी सुद्धा या गोष्टी स्वीकारल्या, तुम्ही आपण का नाही स्वीकारा. म्हणून 18 पगड जातींना एकत्र करून गेला, 18 पगड जातींना एकत्र करून गेला, मुठभर मावड्यांना घेऊन सारा हिंदुस्थान हलवून गेला. जाताना सुद्धा 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुद्रा करावा असा एकच राजा माझा छत्रपती शिवबा झाला. शिवाजी राजा जन्मला, शिवाजी राजा जन्मला, राजा जन्मला, शिवाजी 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 राजा जन्मला. रस्ता चलाविला,
जन्मला. अगदी त्या भगव्या झेंड्याचे प्रतीक असणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी सुद्धा या गोष्टी अंमलात आणल्या, त्यांनी सुद्धा या गोष्टी स्वीकारल्या आणि म्हणून आज रयतेचा राजा जाणता राजा छत्रपती शिवबा झाला. आणि म्हणून सांगते तुम्हाला, तुम्ही आपण सुद्धा त्या गोष्टी तुम्ही आपण सुद्धा स्वीकारल्या आणि म्हणून आज आम्ही धर्म मंडपामध्ये बसलो. आणि म्हणून सगळ्यांनी मात्र हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण त्या भगवत भक्तीचं भजन करायचं आहे. विठोबा रखुमाई